पवित्र शास्त्र बायबल वाचन लुकृत शुभवर्तमान अध्याय 8 मराठी. येशूची सेवा करणाऱ्या स्त्रिया. नंतर लवकरच असे झाले की तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरला. तेव्हा त्याचबरोबर 12 जण होते. तेव्हा दुष्ट आत्मे व विकार यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मगदालिया म्हटलेल्या मरियेतून 7 भूते निघाली होती ती, हेरोदाच्या कारभारी खुजा याची बायको योहाना, सुसाना व दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया त्याचबरोबर होत्या. त्या आपल्या पैशा अडक्याने त्यांची सेवा चाकरी करीत असत. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत. तेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमत असता व गावोगावचे लोकही त्याच्याबरोबर येत असता तो दाखला देऊन बोलला. एक पेरणारा आपले बी पेरावयास निघाला आणि तो पेरीत असता काही वाटेवर पडले, ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडामध्ये पडले. काटेरी झाडे त्याचबरोबर वाढल्यामुळे त्याची वाढ खुंटून गेली. काही चांगल्या मातीत पडले, ते उगवून 100 पट पीक आले. असे म्हटल्यावर तो मोठ्याने बोलला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. तेव्हा हा दाखला काय असावा असे त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले. तो म्हणाला, देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु इतरास ती दाखल्यांनी सांगितली आहे, अशासाठी की त्यांनी पाहत असता पाहू नये व ऐकत असता समजू नये. हा दाखला असा आहे. बी हे देवाचे वचन आहे. वाटेवर असलेले हे आहेत की ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास धरून त्यास तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहेत की ते ऐकतात, तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात, पण त्यास मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी भ्रष्ट होतात. काटेरी झाडामध्ये पडलेले हे आहेत की ते ऐकतात आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुखे यात आयुष्यक्रम करीत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाहीत. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून निष्कपट व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. दिव्यावरून धडा. कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकीत नाही किंवा पलंगाखाली ठेवीत नाही, तर आत येणाऱ्यांनी उजेड पाहावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतात. प्रगट होणार नाही असे काही गुप्त नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही. यास्तव तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा. ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याचपासून काढून घेतले जाईल. खरे बंधुत्व. त्याची आई व भाऊ त्याचकडे आले, परंतु दाटीमुळे त्यास त्याच्याजवळ येवेना. तेव्हा कोणी त्याला सांगितले की आपली आई व आपले भाऊ आपणास भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत. त्याने त्यास उत्तर दिले, देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझी आई व माझे भाऊ आहेत. येशू वादळ शांत करतो. नंतर त्या दिवसात एकेवेळी असे झाले की तो आपल्या शिष्यासुद्धा मचव्यात बसला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे त्यास म्हणाला. तेव्हा त्यांनी तो सोडला. नंतर ते हाकारून जात असता तो झोपी गेला. मग सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले व ते संकटात पडले. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडतो. तेव्हा त्याने उठून वाऱ्यास व पाण्याच्या कल्लोळास धमकाविले. मग ती बंद होऊन
निवांत झाले. तेव्हा त्याने त्यास म्हटले, तुमचा विश्वास कोठे आहे? ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकास म्हणाले, हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी यास देखील हा आज्ञा करतो व ती त्याचे ऐकतात. गर्सेकरांच्या देशातील भूतग्रस्ताला बरे करणे. गर्सेकरांच्या देशातील भूतग्रस्ताला बरे करणे. मग ते गालिलाच्या समोरील गर्सेकराच्या देशात येऊन पोहोचले. जमिनीवर उतरल्यावर नगरातील एक इसम त्याला भेटला. त्याला भूते लागली होती. बहुत काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरात राहत असे. तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबंध? मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नको. कारण त्याने त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यातून निघण्याची आज्ञा केली होती. त्याने त्याला पुष्कळ वेळा धरले होते आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेले असतात तो ती बंधने तोडीत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याचमध्ये पुष्कळ भूते शिरलेली होती. त्यांनी त्याला विनंती केली की आम्हास डोहात जावयाला सांगू नको. तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरात चरत होता, त्यात आम्हास जाऊ दे, अशी त्यांनी त्याला विनंती केली. मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा भूते त्या मनुष्यातून निघून त्या डुकरात शिरली आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला. मग ती चारणारे इसम हे झालेले पाहून पळाले आणि नगरात व शेतामळ्यात जाऊन त्यांनी हे वर्तमान सांगितले. तेव्हा जे झाले ते पाहावयास लोक निघाले आणि येशूकडे आल्यावर ज्या मनुष्यातून भूते निघाली होती तो येशूच्या पायाजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला असा त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यास सांगितले. तेव्हा गर्सेकरांच्या चहूकडल्या प्रांतातील सर्व लोकांनी आपण आम्हापासून जावे अशी त्याला विनंती केली, कारण ते फार भयभीत झाले होते. मग तो मचव्यात बसून माघारे जाण्यास निघाला. तेव्हा ज्या मनुष्यातून भूते निघाली होती त्याने मी आपल्याजवळ असावे अशी त्याचकडे मागणी केली. परंतु त्याने त्याला निरोप देऊन सांगितले, आपल्या घरी माघारे जा आणि देवाने तुझसाठी केवढी कृत्य केली आहेत ते कळीव. मग तो आपल्यासाठी येशूने केवढी कृत्य केली ते गावभर सांगत फिरला. यायराच्या मुलीला जिवंत करणे व रक्तस्त्रावी स्त्रीला बरे करणे. यायराच्या मुलीला जिवंत करणे व रक्तस्त्रावी स्त्रीला बरे करणे. नंतर येशू माघारे आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पहा, याईर नामे कोणी मनुष्य आला. तो सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून आपण माझ्या घरी यावे अशी त्याला विनंती केली. कारण त्याची सुमारे 12 वर्षाची एकुलती एक कन्या होती. ती मरणोन्मुख झाली होती. मग तो जात असता लोकसमुदायाने त्याचबरोबर गर्दी केली. तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली व कोणाच्या हातून बरी न झालेली अशी कोणी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि तक्षणी तिचा रक्तस्राव थांबला. पण येशू म्हणाला, मला कोण शिवले? तेव्हा सर्वजण मी नाही असे म्हणत असता पेत्र म्हणाला, गुरुजी, लोकसमुदाय आपणाला दाटी करून चेंगरीत आहे. पण येशू म्हणाला, कोणीतरी मला शिवलेच, माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले. मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरता ह्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. तेव्हा
तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, सुखरूप जा. तो बोलत आहे इतक्यातच सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या इथून कोणी येऊन त्याला सांगितले, आपली मुलगी मरण पावली आहे, गुरुजीला श्रम देऊ नका. ते ऐकून येशू म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी होईल. नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप यांच्याशिवाय आपणाबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. तिच्यासाठी सर्वजण रडत व शोक करीत होते. पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे. तरी ती मेली आहे हे ठाऊक असल्यामुळे त्यांनी त्याचा उपहास केला. मग त्याने तिचा हात धरून, मुली, उठ, असे मोठ्याने म्हटले. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ बरी झाली. मग तिला खावयास द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली. तेव्हा तिची आईबापे थक्क झाली. पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका, असे त्याने त्यास निक्षून सांगितले.